नमस्कार मित्रांनो, मी गौतम मावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांसाठी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे, वंचितची राजकीय ताकद वाढते का? क्वेश्चन मार्क आहे. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झाला असं असेल की वंचितची राजकीय ताकद वाढते असं कोण म्हणतंय, का म्हणतंय, आणि खरंच हे असं आहे का? मित्रांनो, हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे पाहायचा आहे. तर मित्रांनो, झालंय असं की देशामध्ये 2024च्या लोकसभेच्या इलेक्शनचा बिगुल वाजणार हे जवळजवळ निश्चित झाले आणि त्याची तारीख 15 मार्च आहे असं डिक्लेअर झालंय जवळजवळ. आणि त्याचं कारण असं आहे की लोकसभेचा कार्यकाल संपत येतोय आणि आत्ता नवीन 2024ला लोकसभेच्या इलेक्शन लागणार. म्हणून सत्ताधारी असेल किंवा विरोधी पक्ष असेल, आपल्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्व पक्ष आता निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याच्या तयारी करत आहेत. आणि मित्रांनो, वंचित बहुजन आघाडी, वंचित म्हणजेच वंचित बहुजन आघाडी, याची जर राजकीय ताकद बघितली तर आज महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीचा एकही आमदार नाहीये, एकही खासदार नाहीये. तरी पण वंचित बहुजन आघाडी हा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या समोर ठामपणे उभा राहतोय, किंवा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष भारतीय जनता पार्टीच्या राजकीय धोरणावर सडकून टीका करतोय, त्यांना चॅलेंज करतोय. हे जर बघितलं तर मग असं वाटतं की खरंच वंचितची राजकीय ताकद वाढते का? परंतु मित्रांनो, असं कोण म्हणतंय? तर असं वातावरण आपल्याला सांगते. आणि त्याच वेळेस लोकशाही न्यूजने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष मान्य बाळासाहेब आंबेडकर यांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतायत ऐका. बीजेपीला तोंड देणारा पक्ष आज कोणी मान्य करू न करू हा वंचित बहुजन आघाडीच राहणार आहे. त्याच्यामुळे कोणाला मान्य करायचं असेल करावं, ज्याला मान्य करायचं नसेल करावं. काय ॲनालिस्ट लय बसलेले आहेत आणि एवढे बसलेले आहेत की ते मुंबईच्या खुर्चीवरनं, दिल्लीच्या खुर्चीवरनं काय चाललंय ते डिक्टेट करत असत. ग्राउंड रियालिटीशी संबंधित नाही आहे. त्याच्यामुळे असं आजच्या स्टेजमध्ये टू टेक ऑन बीजेपी असं जर तुम्ही म्हणालात तर वंचित बहुजन आघाडीशिवाय दुसरं कोणाकडेही ताकद नाही 48 मतदारसंघामध्ये. ऐकलं? बाळासाहेब आंबेडकर असं सांगतायत की वंचित बहुजन आघाडीच भारतीय जनता पार्टीच्या समोर ठामपणे उभं राहू शकते. आणि कोणाला वाटत असेल किंवा नसेल माहीत नाहीये, परंतु काही जे विश्लेषक असतात, राजकीय विश्लेषक, यांना सुद्धा असं वाटेल की बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या पक्षाचा मोठेपणा करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु तसं नाहीये. बाळासाहेब आंबेडकर जे बोलतायत त्याचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि राजकीय विश्लेषक जे असतात, ग्राउंडचा रिपोर्ट न पाहता कुठेतरी स्टुडिओमध्ये बसून आपण आपल्या मनामध्ये काहीचे चालले किंवा जी काही विचार चाललेले आहेत हे मांडण्याचा प्रयत्न करतायत, ग्राउंड रूट पाहण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. आणि ते जे बोलतायत ते फक्त राजकीय ज्यांनी सत्ता भोगलेली आहे त्याच्या जीवावर बोलतायत, किंवा जो आता सत्ताधारी आहे त्याच्याविषयी बोलत असतात. परंतु मित्रांनो, हे जे काही बाळासाहेब आंबेडकर बोलतायत या गोष्टी तथ्य आहे असं म्हणावं लागेल. कारण भारतीय जनता पार्टी जो आता सत्ताधारी आहे, हा सत्ताधारी पक्ष जे काही आता विरोधी पक्ष आहेत किंवा ज्यांनी अगोदर सत्ता भोगलेली आहे, याच्यामधल्या बऱ्याचशा मंडळी ना बोलू देतलं जात नाही, किंवा ते भारतीय जनता पार्टी म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या राजकीय धोरणांवर टीका करू शकत नाही, टिप्पणी करू शकत नाहीत. याचा अर्थ भारतीय जनता पार्टी देशामध्ये असलेल्या विविध राजकीय यंत्रणांचा वापर करून या मंडळींच्या जी काही जास्त बोलतायत
किंवा जास्त टीका टिप्पणी करतायत यांच्या मागे ईडी लावायचा प्रयत्न करतायत, सीबीआयची चौकशी लावायचा प्रयत्न करतायत, अटक करण्याचा प्रयत्न करतायत, जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतायत, हे सर्व जर बघितलं तर मग विविध राजकीय पक्षांमधली सत्ता भोगलेली मंडळी चिडी चूप आहेत, भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलायला तयार नाहीयेत. आणि जरी एखादा कोणी विरोधात बोलत असेल तर भारतीय जनता पार्टी एकतर त्यांना याची भीती दाखवते किंवा स्वतःच्या पार्टीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करते. आणि हे जर बघितलं तर मग खरंच ज्या माणसांवर भीती दाखवली जाते, ज्यांना ईडी सीबीआयची अटक होण्याची किंवा जेलमध्ये पाठवण्याची, हे खरंच मंडळी भ्रष्टाचारी आहेत का? खरंच त्यांनी करप्शन केलंय का? खरंच त्यांनी मनी लॉन्ड्रिंग केलंय का? तर केलं की नाही आपल्याला माहीत नाहीये. परंतु भारतीय जनता पार्टी आपल्या सत्तेचा वापर करून त्यांना ती भीती दाखवते आणि त्या भीतीपोटी ही राजकीय सत्ता भोगलेली मंडळी आता काही बोलायला तयार नाहीये. मूग गिळून गप्प बसण्याचा प्रयत्न करतायत, कारण यांना भीती वाटते की आपल्या मागे ईडी सीबीआयची चौकशी चालू होईल किंवा आपल्याला जेलमध्ये जावं लागेल किंवा आपल्याला अटक होण्याची शक्यता आहे. या भीतीमुळे ते काही बोलत नाहीयेत. आणि मग ही जी काही पोकळी निर्माण झाली, ही पोकळी वंचित बहुजन आघाडीला फायदेशीर ठरते. वंचित बहुजन आघाडीचा ना आमदार आहे ना खासदार आहे, मग त्यांची राजकीय ताकद कशी वाढते? तर मित्रांनो, जर यांच्याकडे एकही आमदार नाहीये, खासदार नाहीये, याचा अर्थ कुठला भ्रष्टाचार असेल, मनी लॉन्ड्रिंग असेल, मग अटक होण्याची शक्यता, जेल जाण्याची शक्यता, या कुठल्याच गोष्टी वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीमध्ये लागू होत नाहीत. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जे काही अध्यक्ष आहेत, बाळासाहेब आंबेडकर, त्यांचे प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, यांना भारतीय जनता पार्टी कोणत्याही पद्धतीनं अशी दमदाटी किंवा त्यांना अटक करण्याची शक्यता किंवा भीती दाखवू शकत नाही. आणि त्यामुळं ही मंडळी बिनधास्तपणे भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये किंवा त्यांच्या राजकीय धोरणावर सडकून टीका करतायत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जो तमाम वर्ग आहे, मग तो मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, एससी असेल, एसटी असेल, मुस्लिम समाज असेल, या सर्व मंडळींच्या प्रश्नाकडे बाळासाहेब आंबेडकर स्वतः लक्ष देत आहेत. मग मोर्चा असेल, आंदोलन असेल, त्यामध्ये जाऊन त्यांना भेटतायत, त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करतायत. मग कोणावर अन्याय झाला तर त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटतायत, धीर देतायत, त्या अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करतायत. आणि हे सर्व जर बघितलं तर सत्ताधारी पक्ष मात्र किंवा कालपर्यंत सत्ताधारी असलेला आजचा विरोधक मात्र शांत बसलाय, कारण ईडी सीबीआयची भीती आणि भारतीय जनता पार्टी मात्र त्यांना भीती दाखवून गप्प बसवते. आणि इकडे वंचित बहुजन आघाडी मात्र आज महाराष्ट्राच्या पिचवर फुल्ली किंवा पूर्ण ताकदीनं सभा लावते. मग त्यांच्या सांगलीची सभा असेल, सातारा सभा असेल, कोल्हापूरची सभा असेल, तिकडे मुंबईची सभा असेल, पुण्याची सभा असेल, या सभा जर बघितल्या तर खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि जनाधार जर बघितला तर खूप मोठ्या प्रमाणावर लोक त्यांना जोडले जात आहेत. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर जो काही स्पेस निर्माण झालाय, त्या स्पेसचा उपयोग वंचित बहुजन आघाडी करून घेते असं दिसतंय. आणि म्हणून लोक त्यांना जोडली जात आहेत. आणि लोक जर आज त्यांना जोडली जात असतील तर उद्याच्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे आमदारही असतील, खासदारही असतील, यात शंका घेण्यासारखं काहीच नाहीये. किती असतील ते माहीत नाहीये, परंतु आजच्या घडीला जर बघितलं तर लोकांचा जनाधार हा वंचित बहुजन आघाडीकडे आहे. आणि लोकांचा ओढा जो आहे तो वंचित बहुजन आघाडी किंवा बाळासाहेब आंबेडकरांच्या सभेला खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रतिसाद मिळतोय. हे जर बघितलं तर मग आज असलेल्या ह्या प्रचंड सभा, त्याचं कन्व्हर्जन उद्या मतामध्ये झालं तर नक्कीच आमदार आणि खासदार म्हणजेच बाळासाहेब आंबेडकरांची किंवा वंचित बहुजन आघाडीची राजकीय ताकद ही वाढणार आहे, यामध्ये शंका नाहीये. आणि ह्याचा विश्वास किंवा ग्राउंड रियालिटी जर बघितली आपण तर आता असंच दिसतंय की वंचित बहुजन आघाडी
हा एकमेव पक्ष आहे की जो भारतीय जनता पार्टीच्या राजकीय धोरणांवर टीका करू शकतो. कारण त्यांच्याकडे ना ईडीची भीती आहे, ना सीबीआयची भीती आहे, जेलमध्ये जाण्याची भीती आहे त्यांना. म्हणतात ना, बोले नंगे का तो भलं खुदा डरे. कारण यांच्याकडे कुठल्याच प्रकारचा दोष आरोप करायला सत्ताधारी पक्षाला चान्स नाहीये. त्यामुळे हे बिनधास्तपणे आहेत आणि ते बिनधास्त असल्यामुळंच लोकांचा जनाधार सुद्धा त्यांना लाभतोय आणि तो जनाधार लाभत असल्यामुळंच उद्याचे आमदार खासदार जर वंचित बहुजन आघाडीचे आले तर त्यांचा राजकीय ताकद सुद्धा वाढणारच आहे, यामध्ये मात्र शंका नाहीये. आणि परिस्थिती किंवा वस्तुस्थिती अशीच दिसते. कारण बाळासाहेब आंबेडकर वारकऱ्यांचं जरी आंदोलन असलं तरी तिथं जात आहे त्यांच्याबरोबर, शेतकऱ्यांचं आंदोलन असलं त्यांच्यामध्ये जात आहे. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे, बाळासाहेब आंबेडकर त्यांच्याबरोबर आहेतच. ओबीसींचा प्रश्न आहे, त्यांच्याबरोबर बाळासाहेब आंबेडकर आहेत. आणि सर्वच मंडळी जर त्यांना जोडली जात असतील आणि जी काही पोकळी निर्माण झाली, या पोकळीचा बाळासाहेब वापर करून घेत असतील तर वंचित बहुजन आघाडीची राजकीय ताकद वाढते का असं म्हटलंय तर त्याचं उत्तर मित्रांनो नक्की हो येणार आहे. जर माझं उत्तर हो असेल तर तुमच्या मनामध्ये उत्तर काय आहे नेमकं? तुम्हाला नेमकं काय वाटतंय की वंचित बहुजन आघाडीची राजकीय ताकद सध्या जर वातावरण बघितलं तर वाढताना दिसते की नाही दिसत? तुम्हाला नेमकं काय वाटतंय हे कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ पाहताय तसाच नवा आशय, नवा विषय, नवे विचार ऐकायला पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.